राजहंस प्रकाशन सादर करीत आहे गोष्टी राजहंसी पुस्तकांच्या. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार. गोष्ट राजहंसी पुस्तकांची या मालेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत ज्या लेखिका आहेत त्यांचा परिचय करून देण्याच्या अगोदर मला काही बोलायला आवडेल. बोलायचं मला असं आहे की प्रज्ञा, प्रतिभा, सर्जनशीलता यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी जे काम उभं राहतं ते अतिशय ठोस असं असतं, दिशादर्शक असतं. आणि या सगळ्याला म्हणजे विषय जरी किचकट असला आणि या किचकट विषयाला वरच्या सगळ्या गोष्टींची जोड मिळाली आणि सोपं करून सांगण्याची हातोटी जर त्या माणसामध्ये असेल तर तयार होते कथा अकलेच्या कायद्याची. कथा अकलेच्या कायद्याची सारखी परिपूर्ण निर्मिती तयार होते. बौद्धिक संपदा हक्क, पेटंट, कॉपीराईट अशा गुंतागुंतीच्या गोष्टीची उकल गोष्टी वेल्हाळपणे आपल्या समोर आली तर अशा अवघड विषयाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येते. वाचकांचा भरघोस असा प्रतिसाद त्याला लाभतो. कथा अकलेच्या कायद्याची, करोनाच्या कृष्णछायेत या पुस्तकांच्या लेखिका प्राध्यापक डॉक्टर मृदुला बेळे यांच्याशी आज ही राजहंसी भेट आहे. तर मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. कसं आहे की कथा, कादंबरी, ललित, कविता कुठलाही विषय असो, साहित्याच्या कुठल्याही प्रांतामध्ये जेव्हा लेखन होतं आणि हे लेखन एका पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा वाचकांपर्यंत पोहोचतं, वाचक त्याला वाचत असतो, तरी सुद्धा ते मनाला कितीही भिडलं तरी एक उत्सुकता असते की या पाठीमागचा लिहिता हात जो आहे तो कसा असेल, कशा पद्धतीने विचार करत असेल, त्यांचं रहनसहन कसं असेल. आणि मग या अंगानं त्या लेखकाचा शोध घेतला जातो. मग कधी कधी काही साधर्म सापडतं की अच्छा, गूढता स्वतःच्याच आयुष्यामध्ये आहे म्हणून ती लेखनात उतरली आहे का, गोष्टी वेल्हाळपणा या माणसाकडेच आहे म्हणून तो लेखनात आलाय का. पण जेव्हा कथा अकलेच्या कायद्याची सारखं पुस्तक येतं तर त्याच्या पाठीमागचा लेखक नक्की कसा आहे हे आम्हाला समजायला फार वाव नसतो. तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रयत्न असा असणार आहे की लेखकाची जडणघडण ही कशी होते आणि एकूण हा जो लिहिता हात असतो त्याच्या पाठीमागचा विचार करणारा माणूस हा कसा असतो. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की पुस्तकाचा प्रवास जो आहे तो कधीपासून सुरू झाला. पुस्तकाचा प्रवास सुरू झाला 2015 सालात किंवा मी म्हणेन 2014च्या नोव्हेंबरमध्ये, जेव्हा एक दिवस म्हणजे मी लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांना एक ईमेल लिहिली होती, त्यांच्या अग्रलेखावर टीका करणारी ईमेल. टीका करणारी, हा, म्हणजे जेनेरिक औषधांवर लिहिलेला अग्रलेख होता तो आणि त्यात काही गोष्टी कशा चुकल्या आहेत असं लिहिणारा ईमेल होता. आणि जो मला वाटलं की वाचकांच्या पत्रव्यवहारमध्ये पण छापून येणार नाही कारण मी टीका केली आहे. पण तो वाचून एक दिवस मला चक्क गिरीश कुबेरांचाच फोन आला, कारण माझ्या ईमेल सिग्नेचरमध्ये माझा फोन नंबर असतो. त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले की तुमचा ईमेल मिळाला आणि तो आवडला, तुम्ही छान लिहिलाय, तुम्ही कोण आहात, काय शिकलाय वगैरे विचारलं त्यांनी. आणि मग अचानक बॉम्ब टाकावा तसा प्रश्न विचारला की तुम्ही येत्या वर्षात लोकसत्तेत एक कॉलम लिहिणार का. अच्छा. आणि मी उडालेच तो प्रश्न ऐकून, कारण मी त्यांना म्हणाले कशावर, म्हणाले बौद्धिक संपदा या विषयात. म्हणलं एकतर मला मराठी लिहिताच येत नाही कारण मी मराठीत कधीच लिहिलं नाही, मी प्राध्यापक आहे त्यामुळे मी फक्त शोधनिबंध वगैरे आणि ते इंग्लिशमध्ये लिहिलेत आणि त्यामुळे मला ह्या असल्या विषयावरती तर मुळीच मराठीत लिहिता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे मी लिहिलं तरी हे वाचणारे कोण इतका क्लिष्ट विषय, त्यामुळे मी अजिबात नाही असंच उत्तर त्यांना दिलं. पण त्यानंतर त्यांचे 2-3 फोन मला अजून आले की चांगलं होईल अहो, वाचकांना आपण अंडर एस्टिमेट करतो, त्यांना हवं असतं वेगवेगळ्या विषयावर लिहिणं पण आपण त्यांना ते देत नाही. आणि मराठी ज्ञानभाषा व्हायला हवी असेल तर असे विषय मराठीत यायला हवेत वगैरे असं काय काय सांगून त्यांनी थोडक्यात मला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. आणि मग 2-3दा त्यांचे फोन आल्यावर कुबेरांसारख्या माणसाला नाही कसं म्हणायचं म्हणून अक्षरशः भिडेपोटी मी हो म्हणाले तो कॉलम घ्यायला.
आणि मग मी आधी म्हणाले होते की तो पाक्षिक करूया आपण, कारण मला तेवढंच लिहिता येईल दर आठवड्याला, म्हणजे मला फार होईल. पण मी पहिला लेख पाठवल्यावर मला तेव्हा अंदाज नव्हता की आपल्याला किती वेळ लागतो एक लेख लिहायला. मग त्याच्यानंतरच्या 15 लेख मी 2-3 दिवसातच पाठवून दिला की मग मी निवांत म्हणून. तर तो त्यांनी लगेचच पुढच्या आठवड्यात छापला. आणि मग मला फोन केला की आपण हा कॉलम वीकली करायचं ठरवलंय. मग ते 26च्या जागी 52 लेख लिहिणं आलं. आणि असा धडपडतच सुरू झाला हा तो कॉलम. सुरुवातीला प्रत्येक लेखानंतर त्यांचा मला जरा चिअरअप करायला त्यांचा मेसेज, फोन यायचा. मग कसं चांगलं काय केलंय ते सांगून झाल्यावर ते हळूच काय चुकलं तेही सांगायचं. जसं त्यांच्या लक्षात आलं की आता स्वतःचे स्वतः करू शकते, तेव्हा मग हळूहळू त्यांनी तो सपोर्ट काढून घेतला. पण त्यांनी खूप ग्रूम केलं मला ते लिहिताना, आणि अनेक गोष्टी नकळत का होईना शिकवल्या त्यांनी, किंवा त्यांच्या अग्रलेखांमधून मी चांगली शीर्षक द्यायला शिकले. असा कॉलम सुरू झाला. कॉलमचे पहिले 7-8 लेख आल्यानंतरच राजहंस प्रकाशनातून मला दिग माझगावकरांचा एक दिवस फोन आला की आपण ह्याचं पुस्तक करूया. त्यामुळे कॉलम संपल्यावर लगेचच पुस्तकावर काम सुरू झालं. त्यानंतर ऍक्च्युली अनेक 3-4 ठिकाणून मला विचारलं, पण माझ्या नशिबाने पहिली विचारणा राजहंस कडून झाली होती आणि त्यामुळे माझं पुस्तक सुस्थळी पडलं. आणि मग पुस्तकावर काम सुरू झालं. कॉलमचं पुस्तक करताना मी बरंच अजून लिहिलं, कारण 900 शब्दांचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे काही विषय अर्धवट सोडून द्यायला लागायचा, किंवा मग अजून रेलेव्हंट 2 वर्षात ज्या घडामोडी झाल्या होत्या या क्षेत्रात त्या मी ऍड केल्या. काही ठिकाणी 2-3 लेख एकत्र केले आणि असं करून ते 2017 मध्ये पुस्तक प्रकाशित. बरोबर. पुस्तकाच्या बद्दल त्याच्यामध्ये काय असणार आहे आणि तो सगळा रंजक प्रवास त्याच्याबद्दल तर बोलायचं आहेच. पण मला असं एक या ठिकाणी मुद्दाम असं नमूद करावं असं वाटतं की 2015 साली कॉलम सुरू झाला, 2017 साली पुस्तक आलं. 2 वर्षामध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या. पण त्याच्या पाठी जर आपण बघायला गेलो तर ही प्रोसेस खूपच मोठी आहे. म्हणजे मुळामध्ये अशा विषयावरती पुस्तक येणं, त्याचा लेख होणं, आणि तुम्ही हे सगळं शिकलात कधी, म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्येच हे सगळं आलं, किंवा ही सगळी जी प्रोसेस आहे, आपण म्हणतो की एखादं मूल छान बोलतं पण त्या बोलण्याच्या पाठी त्याच्या आईचे कष्ट आहेत, त्याचे स्वतःचे कष्ट आहेत. तर त्या कष्टाच्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझं मूळ शिक्षण हे फार्मसी म्हणजे फार्मास्युटिकल सायन्सेस मधलं आहे. 1995 साली B.Pharm झाले आणि 1997 साली M.Pharm झाले. आणि त्यानंतर 2002 मध्ये मी टीचिंग प्रोफेशन म्हणून स्वीकारलं. तर 1997 पर्यंतच्या माझ्या करिक्युलम मध्ये कुठेही पेटंटचा प सुद्धा नव्हता. मी शिकवायला लागले तोपर्यंतही नव्हता. आणि मग एके वर्षी हा विषय आमच्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस झाला. पण माझ्यासारखेच इतर प्राध्यापक असल्यामुळे तो कुणालाच शिकवता यायचा नाही. बौद्धिक संपदा कायदा हा विषय आम्ही कुणीच शिकलेलो नाही. त्यामुळे दरवर्षी आमची टोलवाटोलव व्हायची की तू शिकव मी शिकव, कोणालाच तो शिकवायचा नसायचा. 2008 साली जस्ट माझं PhD करणं सुरू झालं होतं आणि तेव्हा माझ्या एका वर्गमित्राचा मला फोन आला. ह्यांनी पण M.Pharm PhD नंतर पॅरिसमध्ये जाऊन 2 पोस्टडॉक्स कोर केमिस्ट्रीमध्ये केलेल्या. पण तो परत आल्यानंतर आम्हाला वाटत होतो की तो एखादा R&D जॉईन करेल. तर त्यांनी एका औषध कंपनीच्या IPR मध्ये नोकरी घेतली आणि त्याचा मला त्या दिवशी फोन आला. तो मला काहीतरी पेटंट बद्दल घडलेला केस रिसेंटली औषधाच्या बरीच रंगवून सांगत होता. 35-40 मिनिटं तो फोन चालू होता. मला खरं सांगायचं तर काहीही कळत नव्हतं तो काय बोलतोय, पण तो एवढा मन लावून सांगतोय म्हणला हो असं मी ऐकलं. मग शेवटी त्याचं सांगून झालं. मी म्हटलं तुला खरं सांगू का, मला काहीच समजलं नाही. मग तो चिडला माझ्यावरती आणि तो म्हणाला की तुला लाज वाटायला पाहिजे, तुला समजलं नाही म्हणजे कसं, तू एका औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका आहेस आणि औषधांच्या बाबतीत पेटंट्स आता जगभर एवढी महत्वाची झाली आहेत, हा विषय झालाय की नाही सुरू शिकवायला. म्हटलं झालाय. कोण शिकवतं हा विषय. म्हटलं मी शिकवत नाही, पण आम्हाला कोणालाच तो शिकवता येत नाही. मग तो म्हणाला प्राध्यापकांना येणार नाही तर मुलांना कुठून कळेल, ह्याची तुला लाज वाटायला पाहिजे. असं म्हणून तो फोन संपला. आणि तो जे ते मला म्हणाला ते मला लागलं
खूप, की तुला लाज वाटायला पाहिजे, मिरची लागावी तसं लागलं. आणि मग 2-3 दिवस तो किडा वळवळत राहिला डोक्यामध्ये. 3 दिवसांनी मी त्याला फोन केला की मला भरपूर लाज वाटलेली आहे, तर तू सांग मला, आता मला शिकायचा आहे हा विषय, तर मी कसं शिकू. वास्तविक तेव्हा PhD चालू होतं माझं, म्हणजे आधीच घर, संसार, नोकरी सांभाळून PhD चालू असताना ही उडी मारायचं काही कारण नव्हतं. पण मग ते जरासा इम्पल्सिव्ह स्वभाव असल्यामुळे आलं डोक्यात की करायचं असं, म्हणून मग तो मला म्हणाला की एक डिस्टन्स लर्निंग डिप्लोमा आहे हैदराबादला, त्याला तू ऍडमिशन घे, तुला काही इथे यायला लागणार नाही. 2-3 इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात, त्याला मुंबई किंवा पुण्याला जायला लागेल क्लासेससाठी. ती ऍडमिशन घेतली. मग वर्गात जेव्हा ऐकायला शिकायला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाकी लोकांना भरपूर येत आहे, आपल्याला काहीच येत नाही, आपण ब्लँक असतो पूर्ण. आणि मग टेन्शन यायला लागलं की ऍडमिशन तर घेतली आणि थोडासा काय म्हणतात प्रतिष्ठेचा प्रश्न झाला माझ्यासाठी की आता ऍडमिशन तर घेतलीये, येत तर काही नाही. आणि मग जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा मी खूप भरपूर मन लावून अभ्यास केला आणि दॅट वॉज द टाइम जेव्हा मला त्यात अचानक खूप इंटरेस्ट निर्माण झाला. अभ्यास करायला लागले जेव्हा मन लावून, आणि चक्क त्या विषयात मी त्या परीक्षेत मी भारतात 3री आले. मग मी स्वतःहून तो विषय शिकवायला मागून घेतला कॉलेजमध्ये, कारण तो असाही कोणाला नको असायचा. आणि मला हे नक्की माहिती की जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त चांगलं शिकता. शिकवायला लागलो की आपल्याला जास्ती कळतो तो विषय. मग शिकवताना मला अनेक प्रश्न पडायचे आणि त्यामुळे ह्या प्रश्न पडायला लागल्यानंतर त्याची उत्तरं शोधण्यासाठी मी अजून वाचत गेले. मग LLB ला ऍडमिशन. LLB ला ऍडमिशन का? म्हणजे विषयाचा आवाका थोडासा समजला होता, मुलांना तुम्ही शिकवत होता, पण मग हे नवीन काय? B.Pharmच्या मुलांना शिकवणे इतकं मला येत होता तो विषय, पण मला काही प्रश्न पडायला लागले ज्याची उत्तरं मला शोधायची वाटली. कारण फक्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ येऊन उपयोगाचं नाही, मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लॉ यायला पाहिजे, मग बॉर्डर डिस्प्यूट्स असतात, या देशातून त्या देशात पाठवताना होणारे, मग तुम्हाला इंटरनॅशनल लॉ यायला पाहिजे, कॉम्पिटिशन लॉ समजायला पाहिजे. मग LLBच करू. आणि मुख्य म्हणजे या दरम्यान 2012 सालात माझी PhD संपली. आणि तुम्ही जेव्हा सायंटिफिक विषयांमध्ये PhD करत असता तेव्हा खूप अवघड असते ती गोष्ट सगळं सांभाळून करणं. आणि मग ती संपल्यावर एक असा मोठा व्हॅक्यूम तयार होतो आयुष्यात, आणि कदाचित तो व्हॅक्यूम भरून काढायला म्हणजे 2012 जून 30 जूनला माझी PhD अवॉर्ड झाली आणि मी जुलैत जाऊन LLB ला ऍडमिशन घेतली. LLBची 1.5 सेमिस्टर झालेलं असताना मी मग एका LLM साठी अप्लाय केलं तुरीनला. त्याच्यामुळे मी माझं LLM LLBच्या आधी झालंय. हे वेगळंच आहे. हो, मग ते करायला मी इटलीमध्ये गेले आणि ते खरं लर्निंग होतं माझं त्या विषयाचं. तोपर्यंत मला हा विषयाचं फक्त प्रोसिजरल पार्ट समजत होता असं म्हणताय. पण त्या काळामध्ये असं काहीच म्हणत नसणार ना की हे कुठेतरी लिहायला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना जाऊन शिकवायचं आणि स्वतःच्या मनातल्या काही शंका आहेत त्यांचं निरसन करून घ्यायचं. पण असं असताना सुद्धा आपण म्हणूयात की अपघाताने जो कॉलम सुरू झाला तो पुढे तुम्ही म्हणलात की कुबेरांच्या त्या सगळ्या अग्रलेखातून किंवा त्यांचा थोडा अभ्यास करून त्यांच्याकडून थोडा गायडन्स घेऊन ते सगळं होत राहिलं. पण तरी मला असं वाटतं की काही गोष्टी लेखकाकडे ह्या उपजत असतात, जसा तुमच्या लेखनामध्ये असलेला गोष्टी वेल्हाळपणा, की आता तुम्ही जे एक म्हणूयात 1-1.5 मिनिटांपूर्वी जे सांगत होतात ते ओकेच्या पातळीवरती होतं की हा अच्छा असं असतं. पण जेव्हा तुमचं पुस्तक वाचत असताना कुठलीही एखादी गोष्ट समजून घेत असताना त्याच्यातून ती गोष्ट अगोदर येते आणि मग त्या हळूहळू विषयाकडे तुम्ही जाता. तर ही शैली जी आहे ती डेव्हलप केली की ती म्हणजे काय त्याच्याबद्दल? नाही, काही प्रयत्नपूर्वक काहीच केलं नाही. 2 गोष्टी, म्हणजे एक भान मला सतत असायचं की मी अतिशय अवघड आणि क्लिष्ट विषयावर लिहिते आहे, त्यामुळे या लिखाणाची सुरुवातच एखाद्या क्लिष्ट वाक्यानी किंवा क्लिष्ट संकल्पनेनी केली तर तो माणूस वाचणारा तिथेच ते सोडून देणार की हे काय आपल्याला झेपत नाहीये असं म्हणून. त्यामुळे ती तशी सुरू करून चालणार नाही, आपल्याला काहीतरी अट्रॅक्टिव्ह करावं लागेल. आणि दुसरं त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका माझी प्राध्यापक म्हणून आहे, कारण जेव्हा 1 तास तुम्हाला वर्गात शिकवायचं असतं, नॉर्मल स्टुडंटचा म्हणजे अतिशय हुशार स्टुडंटचा
स्पॅन ऑफ अटेन्शन 15 मिनिटं असतो असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा आणि तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून दिसतं की त्यांचा इंटरेस्ट आता संपलाय तुमच्या बोलण्यात, तेव्हा तुम्हाला सारखं काहीतरी नवीन करायला लागतं त्यांना जागेवर आणण्यासाठी, खिळवून ठेवण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट. आणि तेच मी इथे वापरलं फक्त सुरुवात करताना. मग नंतर त्यामुळे या लेखांमध्ये अनेक वेळेला माझा मधला मसुदा डोक्यात तयार असायचा, पण सुरुवात आणि शेवट करण्यासाठी मला जास्त कष्ट घ्यायला लागायचं, कारण ती सिंपल असायला हवी आणि शेवट परत सुरुवातीकडे नेऊन संपवायला हवा. असं मी थोडं प्रयत्नपूर्वक सुरुवातीला केलं, नंतर ते जमायला लागलं. पण तिथेही तुमच्या मदतीला कधी गुलजार होते, कधी गाण्याची ओळ होती. तर हे सगळं कुठनं, म्हणजे एवढ्या प्रचंड अभ्यासातून वाचन, बघणं, लेखन हे कसं, म्हणजे कुतूहल असल्याशिवाय काही हे होत नाही. तर असं काही होतं का, म्हणजे फार कुतूहल आहे का सगळ्या गोष्टींचं? हो, आय एम अ व्हेरी क्युरियस पर्सन. मला जर एका वाक्यात डिफाईन करायला सांगितलं तर मी अतिशय जिज्ञासा खूप जास्त असते. कधी कधी लोकांना इरिटेशन होतं त्या जिज्ञासेचं, इतकी असते. आणि आय एम अ लर्नर. मला काही नवीन शिकायला खूप आवडतं. आणि हे हा मला वाटतं लहानपणी झालेला संस्कार आहे, कारण माझे वडील असेच आहेत आणि त्यांच्या एवढा क्युरियस माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. आणि मग ते त्यांच्या वागण्यातून किंवा प्रत्येक वेळेला ते जी एक्स्ट्रा माहिती आम्हाला लहानपणी पुरवायचे त्यातून ते कुतूहल निर्माण झालेलं असावं. ते अजून देवदयेने शाबूत आहे. आणि त्यामुळे मग ती क्युरिओसिटी शमवण्यासाठी सारखं काहीतरी तिला खाद्य पुरवायला लागतं, ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे फारशा कलांशी असा ऍक्टिव्हली संबंध नसला तरी त्या सगळ्या अंगांमध्ये रस खूप आहे. म्हणजे वाचायला खूप आवडतं, कविता खूप आवडते, गाणी खूप आवडतात, चित्रपट खूप आवडतात आणि ते जरा डोळसपणे बघण्याची वृत्ती आहे. तर त्या सगळ्याचा तो परिपाक असेल की तो आपोआप उतरतो त्याच्यामध्ये. मध्येच मग कुसुमाग्रज, गुलजार, बासी मर्ढेकर, आर.डी. बर्मन असे सगळे येतात. आणि ते फार रंजक पद्धतीने आपल्या समोर ही सगळी माहिती येते. म्हणजे आपण अवाक होतो हे सगळं वाचत असताना की हे असं आहे, हे असं आहे. अनेक गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये केलेला आहे. सामान्य वाचक जो आहे तो तर जेव्हा लेखमाला होती तेव्हाही तो अवाक होत होता. उदंड प्रतिसाद मिळत होता तुमच्या या लेखमालेला. पुस्तकाचा सुद्धा तो तसाच अनुभव आहे. दुसरी आवृत्ती आता त्याची आलेली आहे. डॉक्टर माशेलकरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर या सगळ्यामध्ये एखादी लक्षात राहील अशी काही एखाद्या वाचकाची प्रतिक्रिया किंवा काही प्रसंग आठवतोय? मला असं वाटतं की छान झालंय, आवडतंय अशा प्रतिक्रिया तर अनेक आल्या. पण मला असं वाटतं की आपल्या लिखाण जेव्हा कुणीतरी ऍप्लिकेशन मध्ये आणतं, त्याचा उपयोग करतो, ती खरी पावती असते असं मला वाटतं. तर एक मी नोवार्टिस या औषध कंपनीवरची केस लिहिली आहे, जी जगाला माहीत असलेली केस आहे. मी नवीन काहीच नाही लिहिलेली. त्यांच्या एका ग्लिवेट नावाच्या औषधावरची. पण ती मी मराठीत लिहिल्याचा परिणाम असा झाला की नंतर आमच्या महाविद्यालयाचा एक एज्युकेशनल टायअप होता नोवार्टिसशी आणि मी तो लीड करत होते. त्यासाठी मी जेव्हा नोवार्टिस मध्ये गेले तेव्हा त्यांची लीगल लॉ ऑफिसर मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली की अहो तुम्ही ते काय लिहिलंय आमच्या कंपनीबद्दल, आणि ते आमच्या वर्कर्सनी वाचलं आणि मग ते आम्हाला प्रश्न विचारायला लागले की तुम्ही हे असं करता काय, मग आमचे पगार पण वाढवून द्या, तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत असाल तर तुम्ही त्यांना जरा समजवा की आम्ही असं काही करत नाही. तर मी म्हणलं हे बघा मी काही तुमच्या कुठल्या कॉम्पिटिटर कंपनीमध्ये काम करत नाही, मी अकॅडमिशियन आहे आणि मी जे लिहिलंय त्यात माझ्या मनाचं काहीच नाहीये, मी फक्त ते मराठीत लिहिलंय आणि त्यामुळे वाचून जर तुमचे वर्कर शहाणे होत असतील तर ती उत्तम गोष्ट आहे. तर ही एक पावती मला मिळाली. किंवा आता मी मुंबईला स्वयं टॉक्स मध्ये बोलत होते आणि तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीचे जे सचिव आधी असलेले ते ऑडियन्स मध्ये होते आणि ते नंतर मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की मी तुमच्या पुस्तकाची बरीच पारायणं केली आहे आणि आमच्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा कॉपीराईटचे इश्यू यायचे, म्हणजे असं वाटायचं की कॉपीराईट इन्फ्रिंज होतोय का आपल्याकडून, तेव्हा मी तुमचं पुस्तक रेफर करायचो. सो ही 2 उदाहरणं मला सांगावीशी वाटतील जिथे पुस्तक वाचून कुणीतरी अप्लाय केलंय, तर ते जास्ती आनंद देणार. अगदी अगदी. म्हणजे सामान्य वाचक जेव्हा आपण असतो तेव्हा ते पुस्तक वाचून आपल्याला अवेअरनेस येतो की अच्छा हे असं असतं, असं नाही. पण जेव्हा खरोखर हे ऍप्लिकेशन मध्ये येतं, ऍप्लिकेशन मोडला, तेव्हा केवढा प्रचंड फरक पडतो. मला एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की अशा पद्धतीचं पुस्तक मराठी भाषेमध्ये फार नाही.
हे पुस्तक लिहून मराठी भाषेला काय मिळालं? एक म्हणजे मला जसं कुबेर म्हणाले होते आणि मी त्यांना जेव्हा नाही म्हणत होते पुस्तक लिहायला, तेव्हा ते म्हणाले की आपण म्हणतो ना मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, तर त्याच्यावरती लेख लिहून आणि भाषणं करून काही होणार नाही, ऍक्शन मध्ये यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असे विषय मराठी भाषेत आणाल तेव्हा ती खरी ज्ञानभाषा व्हायला मदत होईल आणि ते त्याला तुमचा हातभार लागणार आहे. त्यामुळे नाही म्हणू नका असं ते मला म्हणाले होते, जे मला अगदी पटलं. आणि त्यामुळे जेव्हा असा एखादा नवा विषय भाषेमध्ये येतो तेव्हा भाषेचा शब्दकोशच तयार नसतो त्या विषयासाठी. त्यामुळे मला अनेक शब्द मराठीत मनाने तयार करायला लागले. तर ती एक गोष्ट मी माझ्या हातून झाली असं म्हणेन मी. एक थोडंसं इथे म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये पुस्तकामध्ये कॉपीराईटच्या संदर्भामध्ये लेख आहेत. मला इथे प्रश्न असा विचारायचा आहे की मराठी भाषेला नवीन शब्द तुम्ही दिलेले आहेत, तर त्याचे कॉपीराईट घेतलेत का? नाही, अजिबातच नाही. म्हणजे इथून पुढे उलट जे त्या विषयावर लिहितील मराठीत त्यांनी ते अगदी जरूर मुक्त हस्तानी वापरावेत असं मी म्हणेन. वा वा, फार छान. एक मला असं आठवतं की तुमचा एक इंटरव्ह्यू बघण्यात आला होता तेव्हा तुमचे काही विद्यार्थी तिथे आले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की या विषयामध्ये डॉक्टर मृदुला बेळे यांनी आम्हाला इतका इंटरेस्ट निर्माण करून दिलेला आहे की आम्हालाही असं वाटतं की या शाखेमध्ये काही काम करावं, करिअर करावं. तर त्याबद्दल थोडं सांगा. हो, या विषयात मुळामध्ये औषध निर्माण शास्त्राच्या विद्यार्थ्यांना हा विषय जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तो लॉच्या भाषेत शिकवायची गरज नसते. त्यांना त्यातल्या संकल्पना समजायला पाहिजे. पण दुर्दैवाने कायद्याची भाषा अशी असते की त्याचा जो गाभा असतो त्याच्या बाजूला अशी अनेक आवरणं असतात शब्दांची आणि शब्द बंबाळ ते सगळं. आणि त्याशिवाय पेटंट्स वगैरेच्या विषयामध्ये तर कसं ते टेक्निकली पण खूप क्लिष्ट आहे आणि लिगली पण खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे ते दुप्पट अवघड होतं. तर तुम्ही जेव्हा आता मला हे नक्की माहित होतं की ही मुलं काही कोर्टात खटले लढायला उभी राहणार नाही पेटंट्सवरची, त्यांना त्यांचं काम नीट करता येण्यासाठी हा विषय समजला पाहिजे. त्यामुळे आपल्याला ह्या भाषेत बोलायचीच गरज नाही वर्गामध्ये. त्यांना प्रिन्सिपल समजलं, पुष्कळ झालं. त्यांनी ते डेफिनेशन्स वगैरे पाठ करायची काही गरज नाही असा माझा दृष्टिकोन होता. त्यामुळे मी तसंच जसं मी पुस्तक लिहिलंय तसंच मी वर्गात शिकवल्यामुळे त्या विषयात खूप इंटरेस्ट निर्माण झाला. नाहीतर वरचं वाचता वाचताच माणूस दमून जातो ती भाषा वाचून आणि मग तो गाभ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि त्यामुळे दरवर्षी आता असं होतं की दरवर्षी जी बॅच बाहेर पडते त्यातले 7-8 मुलं तरी B.Pharm किंवा M.Pharm करताना एक डिप्लोमा करतात किंवा वायपोचे कोर्सेस करतात आणि पुढे मग हेच परस्यू करायचंय असं म्हणतात. दरवर्षी 3-4 जण तरी बौद्धिक संपदा विभागामध्ये नोकऱ्या करायला लागतात. तर हे नक्कीच झालंय. आणि दुसरी गोष्ट जी मला ह्याहून महत्वाची वाटते, जिचा बौद्धिक संपदा कायद्याशी संबंध नाहीये, पण मी असं सांगेन की मी फक्त M.Pharm झालेले असताना आय गॉट मॅरिड. त्यानंतरचं माझं PhD आणि डिप्लोमा आणि LLB आणि LLM हे सगळं मी लग्नानंतर कुटुंब, मुलगी आणि नोकरी सांभाळून केलंय. आणि ह्याचा एक वेगळा परिणाम माझ्या गर्ल स्टुडंट्सवरती होतो. आणि हा फीडबॅक पण मला खूप महत्वाचा वाटतो त्यांचा की लग्न झालं म्हणजे आपलं शिक्षण संपलं असं काही नाहीये. आपण ते करत राहू शकतो, करायला पाहिजे. ही प्रेरणा 10 मधल्या 2 जणींना जरी मिळाली तरी पुष्कळ आहे. त्यामुळे ते 2 स्तरांवरती काम करतात असं वाटतं. अगदी अगदी. प्रेरणेचा एक थोडासा मुद्दा इथे आला तर मला असं मी तुम्हाला विचारायचंय की बौद्धिक संपदा या पुस्तकामधनं आलेली आहे. मग ते पेटंट असेल, कॉपीराईट असेल, GI असेल, तर हे सगळं वाचून माहिती तर आम्हाला मिळते. पण एक वाचक म्हणून लेखकाच्या काय अपेक्षा आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर माहिती आम्हाला मिळाली, पण आम्ही आता ते काय करू शकतो त्याच्यासाठी? त्याच्या ह्या उत्तराचे 2 भाग असू शकतील. मला वाटतं की एक तर तुम्ही क्रिएटर असता कुठल्याही गोष्टीचे किंवा तुम्ही युजर असता. तुम्ही क्रिएट करताय किंवा तुम्ही कुणीतरी क्रिएट केलेलं वापरताय. तर तुम्ही जर क्रिएटर असाल तर तुमचं एक म्हणजे तुमचं जी निर्मिती आहे ती बौद्धिक हक्काने संरक्षित करण्याजोगी आहे का हे ओळखणं, ती असेल तर तिचं तसं संरक्षण करणं आणि मग तिचं उल्लंघन कोणी करत नाहीये ना ह्याबद्दल जागरूकता येणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं की
आपल्याकडे माझ्याकडे अनेक इन्व्हेंटर्स येतात आणि त्यांना असं वाटत असतं की एकदा भारतामध्ये मी पेटंट घेतलं की जगभरात माझं इन्व्हेन्शन संरक्षित झालं. तर असं नाहीये. एवढं जरी त्यांना समजलं हे वाचून किंवा पेटंटेबल आहे की नाही हे कसं ओळखायचं हे समजलं, तर हे मला वाटतं तुम्ही निर्माते असाल कुठल्या गोष्टीचे किंवा मग तुम्ही जी निर्मिती केली आहे त्यावर पेटंट घ्यायला पाहिजे की ट्रेडमार्क घ्यायला पाहिजे की कॉपीराईट की GI हे समजायला पाहिजे. आणि जर तुम्ही युजर असाल, तुम्ही वापर करणार असाल, तर तुम्ही ही कुणाची तरी बौद्धिक संपदा आहे याचा आदर आपण केला पाहिजे हे शिकता. जसं तुम्ही फेसबुकवरती अनेक वाचक वेड्यांचे ग्रुप्स आहेत, त्यावर तुम्ही बघाल की एखाद्या पुस्तकाबद्दल लिहून आलं की लोक खुलेआम PDF मागतात त्याच्या. तर निदान हे चूक आहे. या लेखकांनी भरपूर कष्ट करून ते लिहिलेलं आहे, तर त्याला त्याचा मोबदलाही थोडाफार का होईना मिळू द्या आणि दुसरं म्हणजे त्याला त्याचं क्रेडिट मिळू द्या. मी असं सांगेन की एकदा मी वर्गात कॉपीराईट कायदा शिकवत होते आणि माझा एक स्टुडंट उठून उभा राहिला आणि मला म्हणाला, मॅडम तुम्ही काय कॉपीराईट बद्दल बोलताय? तुम्ही ज्या नोट्स आम्हाला देता त्या नोट्स एका मुलांनी लिहिल्या आणि त्याचे फोटोकॉपीज बाहेरच्या दुकानात स्पायरल बाइंडिंग करून तुमच्या नावाने विकत मिळतात. आणि मग हे मला त्यांनी सांगितल्यावर मी त्याचं पुस्तक केलं, म्हणजे अकॅडमिक विषयावर. सो हे वाचणाऱ्यालाही समजायला पाहिजे आणि लिहिणाऱ्यालाही समजायला पाहिजे. तर तेवढं सजगता जरी आली, याहून जास्ती काही मी अपेक्षा करत नाही, पण एवढी सजगता जरी हे पुस्तक वाचून आली तरी त्याचा हेतू सार्थ झाला. अगदी अगदी नक्कीच. एकूण हे सगळं काय आहे हे ज्यांनी वाचलं नाही पुस्तक ते हा सगळा इंटरव्ह्यू बघून ते नक्की वाचतील. एक जाता जाता मला अगदी उल्लेख केल्याशिवाय राहत नाही म्हणून मी तो मुद्दा घेते की मृदुला मॅडमने सांगितलं की कुतूहल प्रचंड आहे पुस्तकामध्ये या सगळ्या विषयाबद्दल आलेला आहे, तरी सुद्धा काही लोकांना GI मार्क मिळावा यासाठी सध्या तुम्ही काम करताय. तर जाता जाता त्याचा उल्लेख जर झाला तर तो सुद्धा वाचकांना तो फार आवडेल. अगदीच प्रिलिमिनरी स्टेजवरती आहे ते, पण माझं गाव आहे जामखेड नगर जिल्ह्यात आणि तिथली ज्वारी अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे पुण्यात मी अनेक दुकानात पाहिलं की जामखेड ज्वारी ही इतर ज्वाऱ्यांपेक्षा 3-4 रुपयांनी महाग मिळते किलो मागे. आणि म्हणून माझ्या भावंडांचा असा प्रयत्न चालू आहे की मग आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना ह्याच्यावरती भौगोलिक निर्देशक मिळवून द्यावा, GI टॅग मिळवून द्यावा. मग त्यासाठी त्यांना संघटित करायला लागेल. त्यांना आधी हे काय आहे हे समजावून सांगायला लागेल, त्यांना तो मिळवण्यासाठी काय करायला लागेल, त्याचे त्यांना काय फायदे होतील. कारण आपल्याकडे कुणी काही सांगायला लागलं की त्याकडे संशयाने बघितलं जातं. सो ह्याच्यात त्यांचा फायदा काय आहे हे समजावून मग ते जर करता आलं तर आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रयत्न तर करताय, पण एक गळ्यात सुंदर स्टोल घातलेला आहे हँडलूमचा आणि तिथल्या महिलांसाठी त्या संघटनेसाठी सुद्धा तुमचं याच पद्धतीचं काम सुरू आहे. हो, हँडलूम किंवा हातमाग हा माझा आणखीन एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मला आयुष्यात संधी मिळाली तर मी दुसरी पिढी त्याच्यात करीन. तर मला वाटतं की भारतासारखा आपला जो देश आहे ना, म्हणजे भारताकडे हँडलूमचा जो खजिना आहे तो जगात कुठल्याही देशाकडे नाहीये. म्हणजे एकट्या ओरिसा राज्यात 25 ते 26 प्रकारच्या वेगळे वीव्स आहेत. आणि हे जे वीव्स असतात ते तिथले त्या क्षेत्रातले कारागीर जे असतात ते वर्षानुवर्ष शिकत आलेले, पास आउट होत आहे ते नॉलेज. आणि त्यामुळे ओरिसा मधल्या संबलपूर मधल्या वीवरला जसं इकत विणता येईल तसं इतर कुठे येणार नाही. आणि त्यामुळे त्याला GI टॅग मिळालाच पाहिजे, जेणेकरून त्याला जास्त भाव मिळेल. आणि दुसरं म्हणजे जर ओरिसात बनलेलं नसेल ते इकत तर त्याला कोणी ओरिसा इकत म्हणायला धजावणार नाही. आणि जर म्हटलं तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेता येईल यांना आणि मग त्यांनी 4 पैसे त्यांना जास्त मिळतील. त्यामुळे माझी नुकतीच महाराष्ट्र हँडलूम काउन्सिलवरती सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे आणि त्यात माझं मुख्य काम हे विवर्सना हातमागाबद्दल लिगल लिटरसी त्यांची वाढवणं. म्हणजे त्यांनी काही नवीन डिझाईन्स केले असतील तर ते कसे प्रोटेक्ट करायचे, त्यांनी कॉपीराईट घ्यायचा की डिझाईन प्रोटेक्शन घ्यायचं, GI टॅग नसेल घेतलेला तर तो कसा मिळवायचा, त्याचे फायदे काय, मिळवला असेल तर तो कसा वापरायचा, ह्या गोष्टी शिकवणं हे माझं मुख्य काम असणार आहे. आणि मला वाटतं ज्याला आपण स्पिन ऑफ म्हणतो, म्हणजे एका कामातून त्याला एक फाटा फुटून दुसरं होणं, आणि ह्यात तर माझ्या दोन्ही आवडीच्या गोष्टी आहेत त्यामुळे ते एक काम
करायचं आहे. या तुमच्या ज्या शाखा आहेत कुतूहलाच्या, अभ्यास करण्याच्या, लेखनाच्या, या अशाच विस्तारत जाऊ. आणि जो जो उल्लेख आता इथे आलेला आहे की इंडस्ट्रियल डिझाईन असेल, कॉपीराईट असेल, GI असेल, पेटंट असेल, या सगळ्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल आणि पुस्तक वाचलं नसेल तर ते नक्की वाचा. एका वेगळ्या दुनियेमध्ये आपण जातो आणि त्या दुनियेतून आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण साक्षर झालेलो असतो या विषयाबद्दलचे. खरंच आहे. तेव्हा कथा अकलेच्या कायद्याची नावापासूनच अतिशय वेगळा असा हा प्रवास सुरू होतो. दुसरी आवृत्ती त्याची झालेली आहे. कोरोनाच्या कृष्णछायेची दुसरी आवृत्ती येणार आहे. आणखीन एक पुस्तक तुमचं येऊ घातलंय. नाशिकमध्ये अजून 1-1.5 महिन्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे 94. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे विज्ञान कथा आणि विज्ञान विषय हा पुढे नेणारा एक फार भक्कम असा तो एक झेंडा आपल्याला मिळालेला आहे नारळीकरांचा. या निमित्ताने राजहंसची देखील परंपरा आहे विज्ञाननिष्ठ पुस्तकांची आणि आता त्याच्यात आपल्यासारख्या लेखकांची आणि त्या विषयांची भर पडते आहे. अजून खूप काही काही म्हणजे जाणून घ्यायला आवडेल, पण आज हे जे काही विषयाची मर्यादा आहे तेव्हा आपण इथे थांबूयात. तुम्ही आमच्याशी छान गप्पा मारल्यात. राजहंस परिवारातर्फे धन्यवाद. मला बोलवण्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी.